कशी आहेस? मस्त. इतक्या लवकर बाहेर पडशील हे अपेक्षित होतं का तुला? अजिबात नाही. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनी कमी वोट्स का दिले असतील? तुझ्याकडून कुठे काही कमी राहिली आहे का? असं तुला वाटतंय? मी चेक केल्यानंतर वोटिंग मला कमी नव्हतीच, जास्त होती. पण माहीत नाही मला असं काय झालंय. त्या हां, बोल. ओके. तू बाहेर नसती पडलीस तर घरातील कुठला सदस्य घराबाहेर पडायला हवा होता, असं तुला वाटतं? मला असं वाटतं सोनाली पडायला पाहिजे होती, कारण की तिचं गेम पण काहीच नव्हतं. तिचा एक वेगळा ॲटिट्यूड आहे घरामध्ये, जे की सगळ्यांनी बघितलं आहे. तर मला असं वाटत होतं की सोनाली पडली पाहिजे होती. ओके. या सीझनमध्ये टॉप 5 तुला कोण हवेत? माहीत नाही ज्याच्यात कोण असणार. तरी पण तुझी टोळी हवी आहे का तुला? हां, माझी टोळी हवी आहे. ओके. हा सीझन कोण जिंकू नये असं तुला वाटतंय आणि का? नाही, मला असं काही नाही वाटत आहे. ओके. तन्वी आणि अनुश्री, रुचिता तू बाहेर आल्यावर खूप रडत होत्या. त्यांना बघून तुला काय वाटलं? माझ्या खूप जास्त बेस्ट फ्रेंड होत्या त्या आणि मला सांभाळून घेत होत्या आणि मी त्यांना खरंच खूप मिस करते. बीबी वोट कोणाला देशील आता? अनुश्रीला. का? बेस्ट फ्रेंड बॉन्ड होता माझा तिच्यासोबत खूप छान. ही खूप मोठी संधी होती म्हणालीस. आतापर्यंत कोणती अशी गोष्ट आहे जी घरात असताना बोलू शकली नाही आहेस आणि तुला आता बोलायची आहे? काय नाही, मी हेच सांगते की तिथे मला गेम वगैरे काही कळाला नव्हता लवकर. मी दुसऱ्या हफ्त्यामध्ये खूप चांगलं खेळायचं ट्राय करत होती आणि त्याच्या आधीच मी बाहेर आली. पण मी माझ्या फॅन्स लोकांना सांगते की मी एक मराठी चित्रपट घेऊन येते, तर तुम्ही त्या चित्रपटासाठी खूप जास्त प्रेम द्या. ओके, ओके. थँक यू सो मच. पण जाता जाता तुझे जे वोटर्स आहेत त्यांना काय म्हणशील आणि त्यांना काय सांगशील? मला कोणालाच काय सांगायचं नाही. प्रेक्षकांना. हां, पण काय सांगणार आता? त्यांनी तुझ्यावरती इतकं प्रेम केलं त्या हां, बाबतीत. प्रेम दिलं त्याच्यासाठी खूप थँक यू. तुम्ही खूप प्रेम दिलं. असंच मला लास्टपर्यंत सपोर्ट करा. ओके. चालेल. थँक यू सो थँक मच. यू.